आपण भारतवासी फार महान आहोत. ते 3 माता फार महत्त्वाच्या आहेत. आपली जन्म देणारी माता आणि भूमी माता आणि गोमाता. सगळ्यांची रोपं फार वाढली होती. त्याने केमिकल रासायनिक घातलं होतं. माझं रोप वाढलं नव्हतं. खर्च किती आला तुम्हाला? खर्च काय 0 बजेट. गाय तरी आपल्या गावठी गाय म्हणजे चालता फिरता दवाखाना. मित्रांनो, ज्ञान माध्यम यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण शून्यातनं विश्व निर्माण करता येतं ऐकलं होतं, खरं ते बघणार आहे मित्रांनो. आणि आज एका अशा महान सिद्ध पुरुषांशी आपण संवाद करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सिद्ध पुरुषाचा संवाद ऐका मित्रांनो. तुम्हाला खरोखर प्रेरणादायक आणि तुमच्या जीवनामध्ये बदल होणारे शब्द आज ऐकायला मिळणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. आत्मा मालिक बाबा. आत्मा मालिक. बाबा, आम्ही इथं लहानपणापासून बघतोय एक छोटंसं कुंभार बसवण नावाचं मंदिर होतं, बरोबर. तर आम्ही दरवर्षी श्रावणमध्ये इथं महाप्रसाद असायचा. मग महाप्रसादचा आस्वाद घेण्यासाठी म्हणा, भक्ती मार्गानं म्हणा, म्हणजे कुठल्याही कारणानं आपण इथं येत होतो. खरं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की मनामध्ये सुद्धा आलं नव्हतं की एवढा मोठा भव्य दिव्य मंदिर इथं बनेल आणि एवढी परिसर छान जागृत होईल. हे सगळं कसं साध्य झालं बाबा? आत्मा मालिक. आत्मा मालिक मला सांगताना माझ्या महाराष्ट्राचाच नव्हे तर माझ्या भारतभूमीचा अभिमान वाटतोय. कारण ही जी प्रेरणा मिळाली आम्हाला, ही प्रेरणा मिळण्यासाठी फार मोठं विश्वात्मक ध्यानपीठ शिर्डी कोपरगाव रोड कोकमठाण इथं आपली एक संस्था आहे. आम्हाला ते गुरु मिळाले आम्हाला आणि त्या गुरुकडून प्रेरणा मिळाली. ही प्रेरणा येण्यासाठी सर्वप्रथम आम्हाला गुरु भेटले आणि हे कुणाला पण साध्य आहे, कुणाला पण साध्य आहे. माझं वय 40 वर्ष झाल्यानंतर मी मंत्र घेतला आणि सर्व करून भागला, देवपूजेला लागला. म्हटलं तर काहीच हरकत नाही. मी संसार म्हणजे तुम्ही संसार करून 40 वर्षानंतर भक्ती मार्गाला लागलाय? बरोबर. 40 वर्षानंतर मला गुरु मिळाले आणि माझा भाव भक्ती म्हणजे सर्वस्व माझा गुरु वाटला आणि त्यांचं नामस्मरण, त्यांचं ध्यान हे मला मोलाचं ठरलं. आणि त्यांच्या प्रेरणेनं मी इकडं आलो. छोटंसं मंदिर होतं हे बरोबर आहे, पण त्यांच्या प्रेरणेनं इथं आल्याच्या नंतर, इथं नामस्मरण ध्यान केल्याच्या नंतर अनेक लोक माझ्याकडे यायला लागले आणि ते पण नामस्मरण ध्यान करत असताना त्यांनाही भरपूर आनंद मिळाला. आणि त्या आनंदासरशी त्यांनी सकुशीने दिलेल्या देणगीतून एवढं निर्माण झालं. आणि हे मलाच साध्य झालं असं नाही, कुणाला पण साध्य होते. पण त्याच्यासाठी गुरु फार महत्त्वाचं आहे. आणि गुरुकडून येणारी प्रेरणा, ती जी पॉझिटिव्ह शक्ती, ती फार मोठं कार्य करते आणि ते हिथं त्या कार्याने हिथं झालेलं आहे. बाबा, देव प्रसन्न झाल्यावर भक्ती मार्गाला लागतोय माणूस असं ऐकण्यात आलेलं आहे आणि सांगण्यात येतं. देव तुमच्या अनुभवानुसार कितपत खरं आहे? देव प्रसन्न झाल्यानंतर भक्ती मार्गाला लागतोय माणूस नाही. आपला भाव भक्ती वाढली की मग भक्ती मार्गाला लागतोय. आणि भाव भक्ती विश्वास ज्यांना आहे तोच देव म्हणायचं. आणि भाव भक्ती ज्याची वाढली, त्याचा देवावर विश्वास वाढला, तोच तो याच्यात यशस्वी होऊ शकतो, असा माझा अनुभव आहे. कारण प्रत्येकाचा भावभक्ती आहे, पण थोडा ढळता इकडचं तिकडचं. पूर्णपणे तुम्ही जर लीन होऊन त्याच्यात राहिला तर तुम्हाला ही असाध्य ते साध्य होणार काम आहे. हे मी केलं नाही, हे झालं, ॲटोमॅटिक झालं आहे. तुकाराम म्हणतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे हेची फळं. आपण निश्चय करून त्याला यश अपयश बाजूला ठेवून आपण सातत्यानं त्या मार्गाने गेलो की आपणाला हे सहज प्राप्त होते, कुणाला पण प्राप्त होते. आणि ह्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. भक्ती मार्ग म्हणजे काय बसून राहण्याचं हे नाही, बसण्याचं नाही, कष्ट करायला शिकायचं आहे. प्रत्येकान कष्ट करणं गरजेचं आहे. काय कवे कैलासा संत बसवानप्पा सांगतात, कष्ट करायला शिका. कष्ट हे सुखाचा मार्ग आहे, कष्ट हे स्वर्गाचा मार्ग आहे, कष्ट हे निरोगी शरीराचं माध्यम आहे. प्रत्येकानं कष्ट करायला शिका आणि कष्टामध्ये देव आहे, असा आम्हाला अनुभव आहे. मित्रांनो, बाबांचं म्हणणं आहे कष्ट हे स्वर्गाचं मार्ग आहे. हे अगदी खरोखर 100% खरं आहे मित्रांनो. कारण की ह्याच्या अगोदरची पिढी आमची तुम्ही जर बघत असाल तर त्यांच्या एवढं आपण त्यांच्यातलं 5% सुद्धा कष्ट करत नाही. आणि त्यांचं जगणं, राहणीमान आणि त्यांचं जगायचं वयोमर्यादा
हे 100 वर्षापर्यंत होतं, 100पेक्षाही जास्त होतं आधुनिक लोकांचं. पण सध्या एक 25-30 वर्षापाठीमागे 100 वर्ष लोक जगत होते आणि आज सुद्धा आहेत. तर मित्रांनो, कष्ट केल्याशिवाय जगणंही आयुष्यही वाढत नाही आणि आपल्याला कुठली गोष्ट मिळवायची असते ते प्राप्ती पण करू शकत नाही मित्रांनो. हे तेवढंच खरं आहे. बाबा, इथं तुम्ही आता 11 गाय काय तर 11 गायी सांभाळताय. सांभाळत. ह्याच्या अगोदर इथं एक गाय सुद्धा नव्हतं, एक गाय नव्हती, काहीच नव्हतं. लोकांच्या मध्ये आता दुधासाठी जर्सी गाय बाळगतात. गावठी गाई हे शेतीला उपयोगी आहे आणि स्वतःला सुद्धा उपयोगी आहे, ह्याचं लोकांना म्हणजे ज्ञान नाही. मग त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं? माझं म्हणणं असं आहे, सर्वप्रथम गावठी गायीशिवाय आपलं जीवनच नाही. गावठी गाय म्हणजे चालता फिरता दवाखाना आहे. गावठी गाय आपल्याकडे असेल तर काय काय मी अनुभवलोय आणि ते मी अनुभवानं सांगतो. मी ऑर्गॅनिक शेती पण केले. फक्तच मी वाचून ऐकून बसलो नाही, मी पण त्या पद्धतीनं मी प्रयोग करून बघितलो. आणि हे तरी मला आता भक्तिमार्ग म्हणजे काय, फक्त रामराम म्हणत बसण्यापेक्षा हे माझ्या कष्टातून प्रत्येकांना शिकवायची माझी फार मोठी इच्छा आहे. आणि हे प्रत्येकाने शिकावं. झिरो बजेट शेती अनेक माध्यमातून शिकवलं जातं. हे खरं की खोटं बघावं म्हणून मी पण केलं आहे. आणि आज खरोखर आपण भारतवासी फार महान आहोत. ते 3 माता फार महत्त्वाच्या आहेत. आपली जन्म देणारी माता आणि भूमी माता आणि गोमाता. गोमाता तर इतकी महान आहे, तिच्याबद्दलचं किती कौतुक कराल तेवढं कमी आहे. आणि तेव्हा प्रत्येकाने आज शुगर वाढली, BP वाढली, हे सगळे जर्सी गायींची दूध. आणि एक मी थोडक्यात आवरतो. एकदा बादशाहनं बिरबलाला प्रश्न केला, बिरबला सगळ्यात भारी दूध कशाचं? बिरबलानं सांगितलं म्हशीचं. बादशाहला वाटलं, अरे गाय तरी इतकी महान, इतकी पॉझिटिव्ह त्याच्याची एनर्जी असताना गाईचं दूध. आणि बादशाहला प्रश्न आला आणि बादशाहनं बिरबलाला म्हटलं, बिरबला मग गाईचं दूध? अहो गाईचं दूध नव्हे, ते अमृत. आणि खरोखरच अमृत देणारी माता ही गाय आहे. आणि ह्या गायीनं 1-2 गायी जर घरी पाळल्या तर आपण घर बी सगळे घरातले निरोगी, शेती निरोगी आणि आम्ही खूप काही मिळवू शकतो. आता एक सोशल मीडियाचं ट्रेंड चालू आहे बाबा, आणि सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये सुद्धा आपल्या गाईचंच जास्तीत जास्त ट्रेंड चालू आहे. म्हणजे गाईच्या ते काय ते गोशिंदा असतो ना, ते वसिंडा सूर्यग्रंथी हात फिरवल्यानंतर आपल्याला कॅन्सर सुद्धा बरा होतो. हे कितपत खरं आहे? 100%पेक्षाही जास्त खरं आहे. 100%पेक्षाही जास्त खरं आहे. तुम्ही प्रयोग करून बघा. आता प्रत्येकाने प्रयोग करणं गरजेचं आहे, कारण आम्ही प्रयोग करून सांगायला लागलो. माझ्याकडे एक भीमा बेळी म्हणून तेरणीचा मुलगा आला. भीमा गाईपाशी जाऊन जरा बोले. या ना. भीमा बेळी म्हणून एक मुलगा आला. भीमा बेळी हा एक मुलगा तिरणीचा, त्याला विचारू शकता. कोरोनाच्या काळात तो कोरोना झाला म्हणून 15-20 दिवस अंथरुणातच होता. डॉक्टरकडे गेलं तर ह्याला मारतात म्हणून घरी नेत नव्हते, गरीब परिस्थिती होती. आणि मला एकानं, तो इथे सेवा करून गेलेला होता, एकानं सांगितलं भीमा बेळी कोरोनानं आजारी पडला आहे आणि जेवणही जात नाही, झोपही जात नाही. मला वाईट वाटलं आणि त्याला मी म्हटलं त्याला इकडं घेऊन या. आणला. मी गाईचं गोमूत्र आणि गुळवेल त्याला एक डोस दिला 4 वाजता. त्याला भूक नव्हती. संध्याकाळी म्हटलं जरासं भूक लागली, मी गाईचं तूप आणि गरम भात दिला, थोडा भात खाला. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटला, मला तुम्ही औषध घालायला काय, मला भूक घालायलाय. मला एवढी भूक लागली. 3 दिवसात तो खणखणीत होऊन गेला. तेव्हा मला तेव्हापासून आणि गायीवर माझं प्रेम वाटलं. आता तिथं गायी आहेत, मी त्यांना नाव घेतल्यानंतर सगळी उठून उभं राहणार आहेत. इथून बघा आता तुम्ही. गुरु बसलेल्या गायी आहेत. अगं उमा, सरस्वती, गुरु सरस्वती, गुरु सरस्वती. हा गुरु आहे, ह्याचं नाव गुरु आहे. हे गुरु आहे. गुरु पापा दे रे मला, गुरु पापा दे. त्याचं बांधलेलं हे कमी आहे. सरस्वती उठ गा. ही सरस्वती उठ गा. सरस्वती उठ गा, उठ.
ह्या माझ्या गायी आहेत. आता गायीवरनं जास्त प्रेम वाढलं आहे माझं. काही न करता भक्ती मार्ग म्हणजे काय, देवदेव म्हणत बसलं तर सगळं मिळत नाही. कष्ट करायचं आणि सर्वात महत्त्वाचं कष्ट करताना सुद्धा भक्ती मार्ग करता येतोय. काय करता येतोय? हातामध्ये काम, मुखामध्ये राम. हातामध्ये काम आणि मुखामध्ये राम. असं करत राहिलं तर खूप काय आनंद मिळतो. आणि थोडं ध्यान करत बसलं तर जो तुझा आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी, देव आमच्यातच आहे ते आम्ही जागा शोधून इकडे तिकडे शोधायला जातो. पण हे देव दाखवणारा मला सद्गुरू मिळाला, त्यांच्याप्रमाणे गेलो आणि मला सगळं प्राप्त झालं. बाबा, तुमचं गुरूंशी दर्शन कसं झालं आणि गुरु कसं बनवायचं हे कसं तुम्हाला अनुभव मिळाला? हा रे वा, चांगला प्रश्न केलास, फार चांगला प्रश्न आहे. गुरु कसा मिळाला? बघा, गुरु मिळावा ही तळमळ वाढली माझी. कारण का, मी कीर्तन प्रवचनला ऐकायला जातो, सगळ्यामध्ये गुरुचंच महत्त्व सांगितलं जात होतं. आणि ज्ञानेश्वरांनी तर सांगितलं, माणसानं पहिला काय करावं, सद्गुरू वाचून सापडण्याना सोय धरावे ते पाय आधी. सर्वात आधी माणसानं काय केलं नाही तरी चालेल, पण गुरु करावा असं सांगितलंय. एवढी संत महात्मे सांगतात, त्यांच्या मार्गदर्शनानं जावं म्हणून मी गुरु मिळावा असं माझी भावभक्ती वाढली. काही जण माझे मित्र म्हणाले, तू फक्तच भक्ती करतोस, गुरु करत नाहीस. मग गुरु कर म्हटले. मला असं वाटायला लागलं. काही जण म्हटले पंढरपूरला जाऊन माळ घाल. मग मला ते आवडलं नाही. ते औडुंबर मला फार आवडत नाही. बघताना गळ्यामध्ये माळ ते सगळं, मी काही निंदा करत नाही, पण त्या पद्धतीनं राहणं सुद्धा योग्य आहे. मग मला ते काय आवडलं नाही. मला गुरु मिळावा, मला काय उपद्यापी नसलेला गुरु मिळावा असं माझ्या मनानं घेतलं होतं. आणि मी प्रयत्न करत होतो. पण 2 वर्ष मला लवकर गुरु मिळेना. मला रडायला यायचं की गुरु देवा, मला काही नको, मला गुरु मिळावा. आणि ज्ञानेश्वरी म्हणतात, देव सगळ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये पण आहे. मग माझ्यामधल्या देवाला मी प्रश्न करत होतो, देवा मला एक गुरु मिळवून दे. आणि जसं की आपला भावभक्ती वाढली तर गुरु मला शोधायला जायचं नाही, गुरुच आपल्याकडे येतात. माझ्या जीवनात तसं घडलं. आणि उदाहरण सांगतो तुम्हाला, घरात 7-8 डबे असतात. पीठ असते, साखर असते, गूळ असते. मुंगी कुठल्या डब्यात जाते? गूळ असते त्या डब्यात जाते, साखर जाते. तसं आपला भावभक्ती वाढली तर गुरु तुला हमखास येऊन मिळतात. गुरु शोधायची पात्रता आमच्यात काय आहे, तसे गुरु मिळाले मला. आणि त्या गुरूंच्यामुळं माझं हे सगळं वैभव ऑटोमॅटिक घडत गेलं. बाबा, तुम्हाला म्हणजे कुठल्या वयात आल्यानंतर किंवा काय अनुभव आल्यानंतर गुरु बनवायचं हे आयडिया आलं? माझा भाव थोडा होता. 40 वर्षानंतर माझा भाव वाढला. आणि त्या भाव वाढल्यानंतर मला गुरु करावंसं वाटला. माझं भक्ती वाढली, भाव वाढला. आणि माझं 40 वर्षानंतर मला मिळाले. गुरु मिळाले म्हणजे कसं मिळालं? आता तू मगाशी प्रश्न केलास ना, गुरु कसं करायचं? गुरु बनवण्यासाठी गुरु मंत्र देतात. हे सगळ्यांना मिळत नाही. आणि गुरु समर्थ असतात. आज गुरु फार झालेले आहेत, इथं फार सावध होणं गरजेचं आहे. चायनीज भक्ती जशी वाढले, चायनीज वस्तू कसं वाढल्यात, तसं गुरु बी वाढलेले आहेत. गुरु आणि सद्गुरू ह्याच्यात फार मोठा फरक आहे. आणि सद्गुरू मिळाला तर आपणाला काही कमी पडत नाही. तिथं आम्ही कमी पडतो. कितीही काय करायला आम्ही कमी पडतो. आता हे जर परिसर बघितला, हे मी काय केलं नाही, त्यानेच करून दिलेलं आहे मला. तर अजून हे किती करावं तेवढं कमीच आहे. तो पाहिजे तेवढं देतोय, पाहिजे तेवढं घेणारच. आणि इथं कोणाकडनं असं दक्षिणा म्हणा, देणगी म्हणा, असं काय आर्थिक मदत स्वीकारलेलं नाही आजपर्यंत. आणि संस्थेकडनं सुद्धा तुम्ही आता म्हणजे प्रत्येक पत्रिकेमध्ये किंवा कुठेही जाहिरात असेल तर ह्या मंदिराच्या जाहिरातीमध्ये कुठंच आपण मंदिराकडनं किंवा शासनाकडनं कुठलाही लाभ घेतलेला नाही असं आम्ही वाचलोय आणि ऐकण्यात येतंय. आणि तुम्ही सुद्धा सांगताय. तर हे साध्य कसं झालं मग एवढं सगळं न करता? हां, ठीक आहे, फार चांगला प्रश्न विचारलास तू. हेच शिकणं गरजेचं आहे. आम्हाला काहीही करावं लागत नाही, काय मागावं लागत नाही. सगळं कसं होतंय? ज्ञानेश्वर सांगतात, सद्गुरू सारखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी, राजे याची कांता, काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. गुरु करणं म्हणजे एखाद्या मुलीचं लग्न राजाशी होणं. तिला काय कमी पडणार आहे? मग हे इथं आमचं एवढं बनलं, ह्याला आम्हाला काय करावं लागलं नाही. जे लोक इथं आले त्यांना आनंद मिळाला. ज्यांना आनंद मिळाला त्यांनी स्वखुशीने सगळं देत राहिले. जसं येत राहिले तसं आम्ही खर्च करत राहिलो, बस. बाकी काय नाही.
कुणाकडेही मागितलं नाही आणि मागावं पण लागत नाही, त्याच्या आधीच मिळतंय. म्हणजे मागायच्या आधीच आपल्याला म्हणजे माणसाच्या रूपात देव इथं. हा, देव प्रत्येकामध्येच आहे ना, देव प्रत्येकामध्ये आहे. त्या प्रत्येकामधल्या आत्म्याला प्रेरणा आली इथं, बाबा कार्य चांगलं चाललेलं आहे, इथं आनंद मिळतोय, काहीतरी द्यावं काहीतरी द्यावं, असं लोक देत गेले. जसं जसं येत गेलं तसं आम्ही खर्च करत गेलो, बस एवढंच. आणि बाबा ह्या एवढ्या सगळ्या गायींचं दूध वगैरे इथं काढण्यासाठी कोण भक्त किंवा कोण नाही, स्वतः तुम्हीच दूध काढताय हे पण आम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर आता तुम्ही विचारलेला प्रश्न आहे, आम्ही बी दूध काढतो, गायी धुतो, हे सेवा करणारे पण लोक आहेत, येऊन सेवा पण करतात, हे सगळं आम्हीच करतो. नाही, ह्याच्या आधी मी एक गोशाळा 75 गायींची गोशाळा चालवली होती आणि ती निंगेनेटीला एक आमचा आश्रम आहे, तिथे मी 75 गायी पाळल्या होत्या. मग त्या 75 गायी सोय होईना म्हणून एकदा सगळ्या त्या लोकांना वाटून दिल्या आणि मग इकडं आलो. आणि इकडं येताना एकाने एक गाय दान दिली, 2 दिल्या आणि वाढत चालल्या. आणि मी गायी घेतो पण आणि दुसऱ्यांना देतो पण. जनतेनं इथं दिलेल्या गायी मंदिराला दान देतात, मंदिरानं आम्ही पण दुसऱ्यांना देतो, गरजू जनतेला देतो, गरिबांना दान देतो, ज्यांना खरोखर गायीची गरज आहे त्यांना देतो, आम्ही पण देतो. आणि तुम्ही इथं भाताचं शेती केलाय आणि शेंगाचं शेती केलाय, तिथं रासायनिक खताचा चिमूटभरी वापर केला नाही, त्याच्याबद्दल थोडंसं आपण तिथं जाऊनच माहिती घेऊया. हा, खूप चांगला आहे आणि केला नाही आणि कुणीही करू नये ही माझी विनंती आहे. रासायनिक शेती, होय, रासायनिक शेती आम्ही केलं नाही आणि तुम्ही करू नये ही पण माझी विनंती आहे. आणि ती माझी विनंती सांगण्यासाठी मी स्वतः शेत केलंय, मी रोप लावलंय, शेंगा पेरल्यात. रासायनिक बघूया एकदा किती ताकद आहे गायीमध्ये. ज्या वेळेला तो मुलगा कोरोनामधून ह्या गुळवेल आणि गोमूत्रानं आणि गाईच्या तुपानं बरा झाला, त्यावर माझं आणि गायीवरनं फार प्रेम वाढलं. आणि बघूया, सगळेजण म्हणतात की 0 बजेट शेती करून तरी बघूया म्हणून मी स्वतः केलेली आहे. आणि आत्ता तरी मला खूप आनंद वाटत आहे. भक्ती मार्ग म्हणजे लोकांना ज्ञान, शेतकऱ्यांना ज्ञान द्यावं हे वाटायला एवढा. भक्ती देव आहेच, ते सांगण्याची गरज नाही, पण आता लोकांना सावध करणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक शेती गरज आहे, ऑर्गॅनिक शेती करणं ही काळाची गरज आहे. आत्मा. तर बाबा, निगेटिव्ह विचार माणसाच्या मनात येतात, त्याबद्दल अध्यात्म काय सांगतं? निगेटिव्ह विचार येणारच, कारण कलियुग आहे. हे युग सगळा प्रदर्शनीय आहे, प्रदर्शनी. हे वरचा दिखाऊ आहे, ते दिखाऊ बघून माणसाचं मन भुलून जातंय. मग टिकाऊ काय आहे? टिकाऊ जे आहे ते आपल्या आतमध्ये आहे, तो म्हणजे आत्माच देव आहे. आम्ही देव इकडे तिकडे शोधण्यापेक्षा तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा चुकलाची, तुझं तुझ्याजवळ आहे, ते म्हणजे आत्माच देव आहे, प्रत्येकाचा, आपलाच नव्हे. हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत हे आपल्याकडे निगेटिव्ह विचार येतात. आणि एकदा निगेटिव्ह विचार गेले, पॉझिटिव्ह विचार चालू झाले तर मग निगेटिव्ह विचार येत नाहीत. पहिल्यांदा पॉझिटिव्ह विचार येण्यासाठी काय केलं पाहिजे? नामस्मरण केलं पाहिजे, ध्यान केलं पाहिजे, आपल्यामध्ये देव बघितलं पाहिजे, तसं दुसऱ्यामध्ये पण देव बघितलं पाहिजे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचार येत नाहीत. सगळ्यात अवघड काम हे ध्यान करणं आणि भक्ती मार्ग आहे, तर त्याला सोपं कसं करून घ्यायचं? सोपं करणं कसं करून घ्यायचं हे सांगतो तुम्हाला. सर्वात सोपं म्हणजे पहिला गुरुमंत्र घ्यायचा. ते मंत्र आपण जपायला लागलो की आंतरिक आनंद चालू होतो आणि निगेटिव्ह विचार लांब जातात आणि पॉझिटिव्ह विचार ॲटोमॅटिक यायला लागतात. ज्या वेळेला आम्ही अंधारात एक मेणबत्ती लावली की तिथला अंधार पळून जातो, तसाच हा प्रकार आहे. आपण काय करायचं? नामस्मरण. पहिला कष्ट करायला शिकायचं सांगितलं. कष्ट करता करता हातामध्ये काम, मुखामध्ये राम राम असं करत राहायचं आणि थोडा वेळ दमल्यानंतर ध्यानाला बसायचं. ते ध्यान कसं करायचं गुरु शिकवलं आम्हाला आणि आम्ही पण शिकवतो लोकांना. त्याच्यातून खूप काय झालं. आता इथे एक ह्या मुलाची मुलाखत घे. बरं, नाव काय तुझं? इथं का आलास? किती दिवस ताप होता? 1.25 महिना. शाळेला गेलेलास काय? नाही गेला. ह्याचा बाप डॉक्टरकडे गेला नाहीस? 40,000 रुपये खर्च केलेत 1.25 महिन्यात. तिथं बरं झालं का नाही? नाही. मग इथं कोण सांगितलं तुला इथं सगळं हे होतंय म्हणून? आई वडील आहेत. त्याच्या वडिलांना माहिती आहे आणि त्याच्या वडिलांना मला फोन केला, बाबा माझ्या मुलाला बी वाचवा आणि मला बी वाचवा. का रे? तर म्हणे माझ्या मुलाला 1.25 महिना ताप जे नाही, 30-40,000 रुपये खर्च केले, सगळ्या परीक्षा झाल्या, काय नाही आणि शाळेला गेलं नाही. मी म्हटलं त्याला इकडे घेऊन ये. सोमवारी आलं मुलगं. सोमवारी आल्यानंतर ताप आला का रे तुला?
सोमवारपासून आज जवळजवळ किती दिवस झाले, कालच्याने आल्या आल्या ताप यायचं बंद बंद झाला. काय इथं काय औषध औषध विषय काय, नामस्मरण ध्यान, त्याला औषध काही दिलं नाही, नामस्मरण ध्यान. नामस्मरण आणि ध्यान. त्रिविध तापाची झाली घोळवण. 3 प्रकारचे ताप असतात. शारीरिक ताप असेल तर डॉक्टरना कमी होतोय, आणि मानसिक ताप आणि बाधेचा ताप ह्याचा काहीतरी बाधेचा ताप होता, ते आल्यानंतर निघून गेला. बाबा निगेटिव्हिटी येण्याचं परफेक्ट कारण म्हणजे काय? हा फार चांगला प्रश्न विचारलास की आज निगेटिव्ह विचार येण्याचं कारण हे प्रदर्शनीय जग चाललंय. आपण जसं जसं जातो तिथलं आपलं मन सगळं आपल्याकडे, म्हणजे मन तिथं रमतंय. कारण मनाला असं आहे, मन लई चंचल आहे, जे दिसेल ते पाहिजे, दिसेल ते चांगलं वाटतंय. जसं मग आपण परिसर, मनाला काय कुठं नेलं पाहिजे, काय केलं पाहिजे, तर मनाला सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य सदा कहाणी पडो. मनाला म्हणजे चांगला आहे का, चांगल्यांचे विचार, सुसंगत, चांगल्यांचे विचार, चांगल्यामध्ये राहणं, असं जर झालं तर मग निगेटिव्ह शक्ती येत नाही, पॉझिटिव्ह शक्ती येत. म्हणजे निगेटिव्ह शक्ती यायला सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे जे आपल्या परिसरावर होते रासायनिक खत हेही आहे, ते पण सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे आपण काय खाणार तेच विचार करणार. अन्न तसं मन, आहार तसे विचार. म्हणून आणि जसं आपलं सान्निध्य तसं आचरण, संगत तशी रंगत. म्हणून आपण ज्या एखाद्या दारुड्याच्या संगतीत राहिलो की दारू बनतंय माणूस, एखाद्या स्टार खाणारा मित्र राहिला की स्टार बी खातो. जशी संगत वैसी रंगत. तेव्हा आपण काय करणं पाहिजे, संगत सुद्धा महत्वाची आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य सदा कानी पडो. अन्न तसं मन, आहार तसे विचार. आता पॉझिटिव्ह शक्ती येण्यासाठी आता आपलं अन्नसुद्धा आता फार चांगलं, आता ऑर्गॅनिक फार चांगलं आहे. ऑर्गॅनिकला फार महत्त्व द्यावंसं वाटतंय. आणि मी जाईन तिथं आता मला हे पहिला सांगावंसं वाटायला लागलं आहे की 3 माता, जन्म देणारी माता, गोमाता आणि भूमिमाता, ह्याच्यासाठी ऑर्गॅनिक फार महत्त्वाचं आहे. मित्रांनो, तुम्ही आतापर्यंत आध्यात्मिक गुरूंचं जे अनुभव ऐकायला लागलाय त्याच्याही पेक्षा एक सुंदर अनुभव इथं गुरूंच्याकडनंच आपण ऐकून घेणार आहे. तर बाबा, या शेतीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम मला आता तुम्ही दोन्ही भावांचं माझ्या अभिनंदन करतो, त्याचप्रमाणे ऐकणाऱ्यांना सुद्धा त्यांचं पण अभिनंदन, आणि त्यांना सगळ्यांना माझा नमस्कार आणि आत्मा मालिक. कारण आम्ही अशा देशामध्ये जन्मलेलो आहे, फार महान देशामध्ये जन्मलेलो आहे. जय जननी जय भारत माता, जगजननी जय भारत माता. ही भारतभूमी फक्त आमची भारतीयांचीच आई नाही तर जगाची आई आहे. ते म्हणजे ह्याच्यात जे साधुसंत जन्मले ते, आणि गोमाता फार महत्त्वाची आहे. मी अनेक भक्तिमार्ग अनेक दिवस करत असलो, त्याचबरोबर मी गायीचं महत्त्व मी समजून घेतलो. आणि आता हे सगळ्यांना ह्या भाऊंच्या माध्यमातून समजायला लागलं आहे. हे एक माझं भाग्य समजतो. आणि ह्या दोन्ही भावांना मी किती काय कशा शब्दात ह्यांचं ऋण मला सांगता येत नाही, पण हे ज्ञान सगळ्याकडे पोचलं पाहिजे. आणि हे तुम्ही ज्यांनी तुम्ही ऐकलं आहे, हे ज्ञान तुम्ही सर्व अनेकांना पोचवा. आणि भारतभूमीचं नवे आपलं रक्षणसुद्धा करणारी गोमाता आहे हे. आणि धर्म आहे. धर्म म्हणजे धर्म आणि देव, देव आणि जात सांगतो तुम्हाला. धर्म म्हणजे काय, सर्व मानव हा एक धर्म आहे. धर्म म्हणजे सर्व मानव एक धर्म आहे. आणि जाती 2 आहेत, एक स्त्री आणि पुरुष. आणि देव, प्रत्येकामध्ये जो आत्मा आहे तो देव आहे. आणि देश आमचा, सगळे देश असतील पण आमचा देश नसून ह्यो भक्तिमार्गाचा समूह आहे. ह्या सर्वांना आम्ही घेऊन भावाप्रमाणे जाणं हे आपलं काम आहे. त्यासाठी माझंसुद्धा हे आता गायींचं महत्त्व तुम्हाला पटवून देऊन तुम्हीही निरोगी राहावा आणि सगळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. ही जी शेती आहे, मी शेती दुसऱ्यांनी मला दिली, गायींना काहीतरी चारा करून घाला म्हणून. आम्ही इथं हे केलं होतं, उन्हाळी मका पेरला होता. आता तो गायींना धान्य झालं भरडून काढायला, कडबी झाली. पण आता पाऊस ह्या भागात फार असतोय. ह्या पाण्यात काय करावं, आम्ही इथं ऑर्गॅनिक भात बनवायचं म्हटलं आणि बीही तसंच आम्ही शोधून आणलं. आणि
एकही रासायनिक कण नसताना ऑर्गॅनिक बनवलेलं आहे. मी स्वतः गांडूळ खत तयार केलं आणि तेच ह्याला वापरलेलं आहे. ते मी लिमिटेड वापरलेलं आहे आणि ज्याच वापरलं असतं तर भात कसं आलं असतं माहीत नाही. पण गांडूळ खतामध्ये इतकी पॉवर आहे, इतकी पॉवर आहे, हे मला आत्ता कळालं. आणि आता मी पण वेडा झालो. मी कुठं जाईन तिथं आता सत्संगाला कोणी बोलवतात मला प्रवचनला वगैरे. आता ते सर्वात महत्त्वाचं 3 माता सांगायचं आणि गांडूळ खत आणि गोमाता हे त्यांना पटवून द्यायचं, हे सांगायचं. हेच भक्तिमार्ग असं वाटायला लागलाय मला. बाबा ह्याला हे बघा, चुना रोग म्हणून एक रोग पडला होता. हा, आम्ही इथं डोळ्याने प्रत्यक्ष पाहणी केली. होय. ह्या रोगवर नियंत्रण कसं केलं? हा, नियंत्रण फार चांगलं आहे. याच्यात आपलं कडुलिंब आणि निरगुड आणि गाईचं गोमूत्र ह्याच्यावर आम्ही फवारणी केली. कडुलिंब, निर्गुण आणि गाईचं गोमूत्र म्हणजे रासायनिक औषधाचा बिलकुल कसलाच नाही. तुम्ही केव्हाही कुणीही परीक्षा करायचं, या रोगावर सुद्धा रासायनिक केमिकलचा वापर होत नाही. आणि तुम्ही केव्हाही कुठेही परीक्षा करू शकता. याच्यावर काय काय कसलाच रासायनिक काहीच नाही यायला. हे भात कुठलं आहे? हे भात काळा जिरगा ह्याचं नाव आहे. आणि हे आम्ही शोधून आणावं लागलं. आम्हाला आजरा तालुक्यामध्ये मिळालं आणि भात खूप चांगला आहे. हे जुन्या पद्धतीचं आहे. ही भात आता मिळत नाही सगळीकडे. कलम केलेला आहे काय विदाऊट कलमचं? बिन कलम. हे अगदी ज्या वेळेला भात निर्माण झालेलं आहे तेव्हा कलम नाही, काय नाही. ज्वारी भात आहे. ह्याच्यात अनेक भात आहेत की कृष्णसाळ, एक काळा जिरगा, परत अशी ही जी भात आहे ही जुन्या पद्धतीची आहेत. ही फार वाढतात, पण उत्पन्न थोडं कमी मिळतंय, पण रेट डबल असतो. ह्या आता तुम्ही कलम केलेल्या भातापेक्षा ह्याचा रेट डबल असतो. बाबा ह्याचं सुरुवात कसं केला, म्हणजे संगोपन कसं केलं याचं? हा, फार चांगला प्रश्न विचारलास. की मी भात कधी केलेलं नव्हतो, पण मी बघून सुद्धा शिकता येतंय. तेव्हा मी ह्याचं रोप टाकलं त्यावेळेला सगळ्यांची रोपं फार वाढली होती. त्याने केमिकल रासायनिक घातलं होतं. माझं रोप वाढलं नव्हतं. मग बरेच जण म्हणाले, आता राजगोळी, चन्नेटी, आता सगळ्यांना माहिती आहे मी ऑर्गॅनिक केलोय, त्यांना सुद्धा विचारू शकतो. सगळे लोक म्हटले, बाबा तुमचं रोप वाढलं नाही, कसं लावणार. मी पण त्याच्यावर विचार करायला लागलो. ते सगळे जर रासायनिक घाला, मला तर रासायनिक करायचं नव्हतं. मी गांडूळ खत घातलो, जरासं चांगलं आलं ते. आणि मी काय केलो, भात हे कधी पण रोप टाकल्यापासून महिन्याच्या आत लावायचं, हे एक माझा अनुभव मोठा. आणि मग मी ते लवकर लावून घेतलं आणि लावून घेतल्याबरोबर 2-4 दिवसात मी ते गांडूळ खत सगळीकडे शिंपडलं. त्याची मस्तपैकी हिरवगार व्हायला चालू झालं. गांडूळ खत किती वेळा ह्याला? गांडूळ खत मी एकदाच घातलं, पण जीवाणूमृत ह्याला 2 वेळा मी फवारणी केली. म्हणजे गांडूळ खत प्लस जीवाणूमृत सोडलेलं आहे. अनेक घन जीवामृत पण प्रयोग करून बघितला मी. घन जीवामृत ते पण थोडं वापरून बघितलं माझ्या माहितीसाठी. म्हणजे घन जीवामृत तयार कसं करायचं विधी सांगताय? फार चांगलं आहे. एक क्विंटलभर शेण घेतलं, त्याच्यात 1 किलो बेसन घाला किंवा 2 किलो घाला, 1 किलो गूळ घाला किंवा 2 किलो गूळ घाला. ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि त्याला पातळ, आपण ते शिनी बनवतो आपण, ते तसंच थोडं मारायचं. गोऱ्या मारायच्या आणि ते सावलीत ते 8 दिवसात त्या सुकतात. त्याला सगळं कुस्करायचं. त्याला शेणपणा त्यातला निघून जातोय. कुस्करल्यानंतर ते एक गांडूळ खतासारखं करत जरा मोठं असतंय, ते शिंपडायला चांगलं असतंय. ते करून बघितलं मी. म्हणजे ते पंपानं नाही, पंपानं फवारणी, जीवाणूमृत हे पंपानं करावं लागतंय. आणि घन जीवामृत नाही, तिथं काय पाण्याची सुविधा नाही काय, अशा ठिकाणी ते घन जीवामृत शिंपडलं तरी खूप चांगलं आहे. खूप युरिया टाकतो त्या पद्धतीने युरिया टाकायच्या जागेला हे घन जीवामृत किंवा गांडूळ खत टाकलं तरी दोन्ही बघितलं प्रयोग. युरियानं होणारं नुकसान अजून तुम्हाला सांगण्यात आलेलं नाही, तर ते तुम्हाला सांगण्यात येईल पुढच्या काही दिवसामध्ये. तर खरोखर रासायनिक सोडून सेंद्रिय शेती किंवा नैसर्गिक शेती केला तर हे बघा, माझं हाईट 6 फूट 2 इंच आहे मित्रांनो. तर मी कडेला आहे, अजून आतमध्ये गेलेलो नाही. बाबांचा हाईट 5.5 फुटाच्या वरती आहे. आणि काल मी तिथं मधोमध जाऊन बाबांना बघितलं तर बाबा दिसत नव्हते रस्त्यावरनं. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही बघितलेल्यापेक्षाही
छान उत्पन्न इथं आलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याला चुना रोग पडलेला, पूर्ण शेताला चुना रोग पडलेला. चुना रोग पडून सुद्धा त्याच्यावर नियंत्रण आणल्यानंतर ते बरा होऊन सुद्धा असा भात येऊ शकतो हे अनुभवायला मला तर खरोखर फार छान वाटत आहे बाबा. म्हणजे आता हे सगळं करण्यासाठी जीवामृत म्हणा किंवा गांडूळ खत वगैरे निर्माण करण्यासाठी कालावधी किती लागला? हां, जीवामृत तयार करण्यासाठी कमीत कमी जीवामृत तयार करण्यासाठी आम्हाला 15 दिवसात जीवामृत, कमीत कमी 8 दिवस, जास्तीत 15-20 दिवसात तयार होते. आणि खर्च किती आला तुम्हाला? खर्च काय, झिरो बजेट. गाई तरी आपल्या एक गुळ, एक किलो गुळ समजा 200 लिटर करायचं असेल तर 1 किलो गुळ, 1 किलो गुळ, 1 किलो बेसन, 1 किलो बेसन आणि काय यापेक्षा आणि काय खर्च नाही आहे. मग गोमूत्र तर आपलंच असतंय, म्हणजे शेण असतंय. आपण आता रासायनिक खत आणायला गाडीत पेट्रोल घालून 100 रुपये जातो, तर तेच 100 रुपयाचं बेसन आणि गुळ आणलं तर आपल्या इथे बस झिरो बजेट शेती. किती एकरासाठी होतं ते? हे एवढं अर्धा एकरसाठी आरामशीर होतंय. म्हणजे 100 रुपये अर्धा एकर आपण हा, रासायनिक पेक्षाही चांगलं पीक घेऊ शकतो. हे माझा अनुभव आहे. आणि मी हे शेंगा पण तिथं टाकले, शेंगा पण घातलेला आहे. आणि शेंगामध्ये पाणी तुंबलेलं आहे हे आम्ही पण बघितले. होय होय होय, पाणी तुंबून सुद्धा त्याला शेंगा भरपूर लागल्या. भरपूर पावसाळा यावर्षी जास्त असून सुद्धा, पावसाळा जास्त असून सुद्धा भरपूर शेंगा लागलेल्या आहेत आणि घट्ट पण पकडलेला आहेत. आणि अजून ते काढायला आलेलं नाही, नाहीतर ते पण दाखवलं असतं. आणि ते नुसतं आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी तुम्ही जे 2 शेंगा दाखवलाय ते खरोखर मला म्हणजे ते अपेक्षित पेक्षा जास्तच वाटलं. हरकत नाही, धन्यवाद. हे गायींचा हे जे तुला वाटलं ते गायींचा आशीर्वाद, माझ्या सद्गुरूंची कृपा. त्यामुळे हे मलाही बघायला वाटलं. मी पण ऐकत होतो, पण प्रत्यक्ष करून बघितलो मी आता. तेव्हा मला इतका आनंद वाटतोय की जे भाऊ आम्हाला सांगतात ऑर्गॅनिक शेती, झिरो बजेट शेती, सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि एकदा काय करा, प्रयोग करून बघा. केल्याशिवाय कळत नाही, फक्त ऐकून सोडलं तर होत नाही. प्रत्येकाने प्रयोग करा. आणि लास्ट मी सांगतो, कष्ट करायला शिकायचं. मी मगाशी सुद्धा सांगितलंय, कष्ट करा. कष्ट हे स्वर्गप्राप्तीचा मार्ग आहे. कष्ट हे आपलं जीवन सुखी होण्याचा मार्ग आहे. कष्ट हे निरोगी शरीरासाठी 1 नंबरचं औषध आहे. तेव्हा प्रत्येकाने कष्ट करायचं. आणि कष्ट करत असताना मुखामध्ये राम, जिबले तुला काही धंदा, घडी घडी बोला गोविंदा. हातात काम करत असताना मुखात राम घेतलं आणि कशाचं काय काम आहे. आणि दमल्यानंतर थोडं ध्यान करायचं. खूप खूप काय कल्पनेच्या पलीकडे आपण आनंद मिळवू शकता. मी पण मिळवलेलं आहे. बाबा तुमचं एज किती आहे? माझं विचारायचं राहूनच गेलं. माझं एज आता 72-74 आहे. आणि आमच्याकडे भरपूर थंडी असतं. थंडीमध्ये सुद्धा तुमचे वेशभूषा हेच असतं, तर तुम्हाला ते थंडीचा वगैरे इफेक्ट वगैरे होत नाही का? थंडीमध्ये अंगात आपल्यामध्ये इतकी चांगली व्यवस्था भगवंतानं करून दिलेली आहे. प्रश्न माझा पर्सनली आहे बाबा. ठीक आहे, प्रश्न पर्सनली असला तरी हो सगळ्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. आपल्यामध्ये अशी शक्ती आहे, त्याला दिव्य शक्ती म्हणतात. ज्या वेळेला आपणाला थंडी वाजते त्यावेळेला आपल्यामध्ये शक्ती, उष्णता ऑटोमॅटिक वाढते. आपण नामस्मरण ध्यान करत राहिलो ते ऑटोमॅटिक घडत राहतं. आणि तुम्ही आजपर्यंत एकही गोळी औषध घेतला नाही, त्याचं पाठीमागचं राज काय आहे? कारण गोळीची गरज नाही कुणाला. निगेटिव्ह विचार येत नाहीत, सगळे पॉझिटिव्ह विचार. आपणाला आजार येण्याला कारण निगेटिव्ह विचार. मी आजारी पडतो का? काही की पडतोयच माणूस. जर आपल्याला आजार आला, ताप आला, हे काय जाईल, जाऊनच सोडतोय. आपल्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह विचारानेच आपलं सगळं खच्चीकरण होतंय. जसं विचार तसं आचार, जसे विचार तसा आचार होतोय. बाबा वेळेत वेळ काढून तुम्ही आम्हाला टाइम दिला त्याबद्दल मनापासून आभार आहे. आणि असंच तुमचं कृपादृष्टी आमच्यावर असू दे. आत्मा मालिक, आता तुम्ही जे म्हटला मला वेळेत वेळ, माझं काम आहे भाऊ. भारत भूमीचं रक्षण करणं व्हावं, हे आमचं काम आहे. आणि तुम्हा दोघांना पण मी धन्यवाद देतो आणि बघणाऱ्यांना पण धन्यवाद देतो. पण सगळ्यांना माझी एक विनंती आहे की हे पहिला आचरण करा, प्रत्येकानं आचरण करा. तुम्हाला सगळ्यांना आत्मा मालिक धन्यवाद. आत्मा मालिक.